नमस्कार. श्रीराम. रायगड कीर्तन संकुलातल्या सर्व सन्माननीय कीर्तनकार सदस्यांना सर्वप्रथम सादर नमस्कार. माझ्यावर आज विषय मांडण्याची वेळ आहे आणि म्हणून एका वेगळ्या विषयाला आज थोडा स्पर्श करण्याचा हा प्रयत्न आहे. चिंतन करायला बसल्यानंतर अशा एका विषयाचा स्पर्श मनाला झाला की जो आपण सगळेजण कीर्तनकार असूनसुद्धा फारच अभावाने, फारच क्वचित आपल्या कीर्तन प्रवचनामधनं हा विषय घेत असतो. आणि खरं सांगायचं तर समाजाला आज कीर्तनकारांकडून याच विषयावरील अधिक सखोल प्रबोधनाची आवश्यकता आहे असंही जाणवायला लागतं. आणि म्हणून आज सद्गुरू कृपेने त्याच विषयाला वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आणि बुद्धीची मर्यादा लक्षात घेऊन सद्गुरू कृपेने जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आत्ता करतोय. अगदी अनौपचारिक स्वरूपात आपल्या सर्वांशी सुसंवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे. प्रवचन, व्याख्यान अशा स्वरूपाचं माध्यम न बाळगता, अशा स्वरूपाची कोणतीही औपचारिकता न बाळगता अगदी सहज आपल्यातला एक म्हणून आपले आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याशी हा संवाद साधतोय अशा प्रांजळ भावनेने मी लगेच बोलायला सुरुवात करतो. आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश करण्यासाठी खरं तर सर्वच संतांनी मनाला उपदेश करण्याचा आवर्जून प्रयत्न केला आहे. पण केवळ त्याच हेतूने मनोबोध किंवा मनाचे श्लोक हे समर्थांनी आमच्यासाठी दिलेले आहेत. या श्लोकांच्या माध्यमातून समर्थ आम्हाला मनाने नेमकं कसं वागावं आणि मनाने नेमकं काय करावं, किंबहुना मनाच्या माध्यमातून आम्ही नेमकं काय साध्य करावं याच्या संदर्भामध्ये प्रबोधन करतात. 205 श्लोक मुखोद्गत असणारे आपल्या कीर्तन संकुलातले अनेक जण मला माहिती आहेत. यापैकी 203 क्रमांकाचा श्लोक समोर सहज आला. मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लाभे. आता लक्षात असं येईल की समर्थांनी मनाला उपदेश करताना सुरुवातीला अगदी प्रभाते मनी राम चिंतित जावा इथपासून जरी सुरुवात आपण एरवी म्हणत असलो, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा हा भाग वेगळा आहे, तो मंगलाचरणाचा भाग आहे. पण मनाला हा उपदेश करताना अंतिम टप्प्यात आल्यानंतर, कारण 205वा श्लोक हा अंतिम श्लोक आहे, यातल्या 203 क्रमांकाच्या श्लोकामध्ये किंबहुना या श्लोकाच्या माध्यमातून समर्थ सांगण्याचा प्रयत्न मनाला करतायत, बा मना सर्व प्रकारचे संग सोडून दे, मना सर्वही संग सोडून द्यावा. आता सर्व प्रकारचे संग म्हणजे नेमके कोणते संग हा आजचा प्रतिपाद्य विषय मला नाही ठेवायचा आहे. अन्यथा अविद्यासंग, विद्यासंग असे अनेक संघांचे प्रकार आपण चिंतनासाठी समोर ठेवू शकतो, पण तो प्रतिपाद्य विषय आता नाही करायचा आहे. तिसरा जो चरण आहे या श्लोकामधला, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लाभे. मग अति आदरे सज्जनांचा धरावा म्हणजे सज्जनांचा, सत्पुरुषांचा, सद्गुरूंचा संग जर आम्ही केला तर आमचं नेमकं त्याची फलश्रुती आम्हाला काय मिळते तर जयाचे निसंगे महादुःख भंगे. हे महादुःख नेमकं कोणतं याचंच चिंतन थोडंसं अल्पवेळेनुसार आणि अल्पमतीनुसार मांडण्याचा हा प्रयत्न आहे. महादुःखामध्ये दुःखाचे अनेक प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहेत. आपण कीर्तन सेवेमध्ये अनेकदा याचा ओहापोह देखील करत असतो. पण या सगळ्या दुःखांमध्ये महादुःख नेमकं कोणाला म्हणावं असा जर प्रश्न आपण आपल्या डोळ्यासमोर आणला, आपल्या मनामध्ये जर तो निर्माण केला, तर चिंतनातनं लक्षात येतं की कोणताही जो सजीव आहे त्याला सर्वाधिक महत्त्वाची जर कुठली अडचण जाणवत असेल तर ती एक अडचण अशी आहे की मृत्यूचं त्याला भय वाटतं. प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही की आपण कीर्तन क्षेत्रात आहोत, म्हणजे अध्यात्म क्षेत्रात ते खरं तर पांथस्थ आहोत, अध्यात्माच्या मार्गावरील वाटसरू आपण आहोत. निदान आपल्या तरी मनामध्ये मृत्यूचं भय हे असताच कामा नये. अनेक जण मृत्यूबद्दल चुकीचंही भाष्य करताना आढळतात की जीवनाबद्दल बोलताना ते पटकन म्हणतात, अरे जिंदगी तो एक बार मिलती है. बिल्कुल गलत. जिंदगी हर पल मिलती है, मौत सिर्फ एक बार आती है.
याचा अर्थ मृत्यूला एकदाच सामोरं जायचं आहे. प्रत्येक क्षण मी जिवंतपणाने जगू शकतो, पण आपल्या माहितीसाठी सांगायला हरकत नाही की नेमकं एकदाच ज्याला सामोरं जायचं आहे त्या मृत्यूबाबत आपण विचार देखील करायला तयार होत नाही. मी आपल्यापैकी जे सन्माननीय अपवाद आहेत, जे अध्यात्म क्षेत्रामध्ये सद्गुरू कृपेने खूप पुढच्या टप्प्याला पोचलेत, अशांसाठी नाही बोलत आहे. मी माझ्यासारख्या जडजीवांच्या बाबतीतला अनुभव सांगतो आहे की मृत्यूच्या बाबत साधं भाष्य जरी करायचं कोणी प्रयत्न केला तरी आपण पटकन म्हणतो कशाला या गोष्टीवर आत्ता बोलायचं. मला आश्चर्यच वाटतं. एकच गोष्ट या जीवनात शाश्वत आहे, ती कधी ना कधी आम्हाला मृत्यूला सामोरं जायचं आहे. आणि नेमकं आम्ही त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असू तर आमच्यासारखे मूर्ख कोणीच नसू, आम्ही अन्य जगात कोणीच नसेल. आणि म्हणून नेमकं याचंच चिंतन माऊलींनी याच्यावरही भाष्य इतकं छान केलं आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. अगा मरहा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडते. नुसतं मरण मृत्यू असा शब्द जरी आमच्या कानावर आला तर आम्ही व्यथित होतो आणि दुसरा कोणी गेलाय म्हटल्यानंतर देखील आम्हाला त्याचंही वाईट वाटतं. समर्थांनी त्याच्याही बाबतीत आम्हाला जागं केले बरं का. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मला संपूर्ण श्लोक नाही तो म्हणायचा आहे. मला एवढंच सांगायचं आहे की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, पण तो शोक वाहणारा दुसरा माणूस हे विसरतोय की आज तो गेलाय, मी अजून सुपात आहे, तो जात्यातला आहे. त्यामुळे सुपातल्या दाण्याने देखील याचा विचार नको का करायला. आणि म्हणून ज्या मृत्यूला आम्हाला एकदा सामोरं जायचंच आहे, जे शाश्वत सत्य आहे, त्याची तयारी करून घेणं हे खरं अध्यात्माचं ध्येय आहे. असं जर मी म्हटलं तर अनेकांना आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. मला भगवद्गीता माऊलीची सहज आठवण इथे होते. पहिला अध्याय जर आपण भगवद्गीतेतला काढला तर लक्षात असं येतं की त्याला अर्जुन विषाद योग असं नाव आहे. माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन विषाद योग हेच नाव ठेवलेलं आहे. या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची संमूढावस्था दाखवलेली आहे. अर्जुन संभ्रमित होता. अरे माझ्याच सगळ्या आप्तजनांना आप्तेष्टांना भगवान गोपालकृष्ण माझ्याबरोबर आहेत, याचा अर्थ युद्ध मी जिंकणार आहे याच्यात अर्जुनाला तिळमात्र शंका नव्हती. म्हणजे गांडीव धनुष्य होतं, पाशुपतास्त्र होतं म्हणून नव्हे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे जे नंतर आपल्याला समर्थांनी सांगितलं ना, ते शाश्वत सत्य अर्जुनालाही ज्ञात होतं की भगवंत माझ्या बाजूला आहेत म्हणजे विजय माझा आहे. आणि मग तो इतका किंग कर्तव्य मूढ झाला की अरे माझ्या आप्तेष्टांना मारून जर मला सिंहासन मिळणार असेल, मला विजय प्राप्त होणार असेल तर मला नको हा विजय. आणि म्हणून संन्यास घेण्यापर्यंत त्याची मनोवृत्ती जाऊन पोचली. हो, भगवंतांनी त्यांना हसून अनेक उपदेश केलेत. स्वधर्मे निधनम श्रेय हा श्लोक भगवद्गीतेतला सर्वांचा मुखोद्गत आहे. माऊलींनी केलेलं भाष्य मला याच्यावरचं खूप भावतं. अगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. त्याच्यात अनेक उदाहरणं, अनेक दृष्टांत माऊलींनी दिलेत की दुसऱ्यांची घरं पाहून माझी तृणझोपडी किंवा माझी हल्लीच्या भाषेत सांगायचं तर कोडाची झोपडी ही मी मोडून टाकायची का? दुसऱ्याची अत्यंत सुस्वरूप दिसणारी अशी एखादी पत्नी पाहिल्यानंतर मी माझ्या पत्नीचा काय त्याग करायचा का? आणि मग अर्जुनाला उपदेश करत करत माऊली इथपर्यंत गेलेत की तरी पापा वरपडा होशील, इतका इशारा माऊलींनी स्पष्ट भाषेत दिला आहे. म्हणजे अर्जुन तेव्हा किंग कर्तव्य मूढ झाला होता. म्हणून अर्जुनाला दुसऱ्या अध्यायापासून भगवद्गीतेमध्ये भगवान श्री गोपालकृष्णांनी वेगळा उपदेश करायला सुरुवात केली. आपल्या लक्षात येतं. मला पुढे जाण्यापूर्वी आणखीन एक लक्षात आलं म्हणून सांगतो. मला नेहमी जाणवत राहतं की भगवद्गीता त्या अर्जुनासाठी लिहिली आहे हे जोपर्यंत माझ्या मनाला वाटतं ना, तोपर्यंत भगवद्गीता 1% सुद्धा माझ्या कामाची नाही, माझ्या उपयोगी नाही. त्या अर्जुनाला माऊलींच्याच भाषेत सांगायचं तर ये हृदयीचे ते हृदयी घातले ही अवस्था भगवान गोपालकृष्णांनी करून ठेवली होती. सख्यत्व निर्माण झालेलं होतं. अशा अर्जुनाला वेगळा उपदेश करण्याची भगवंताला काही आवश्यकता शिल्लक राहिलेली नव्हती. त्या अर्जुनाला निमित्त करून आजच्या जीवनातल्या कुरुक्षेत्रावर संभ्रमित झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जडजीवरूपी अर्जुनाला नेमका मार्ग दाखवण्यासाठी म्हणून भगवद्गीता आहे. मला भगवद्गीतेवरही आत्ता भाष्य करायचं नाही, मी तिथे विरमणार नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की याच स्वरूपाचा उपदेश, ही भूमिका अर्जुनाची बदलण्यासाठी की अरे कोणाच्या मृत्यूसाठी तू कारणीभूत ठरणार आहे तुला वाटतं, ही बदलत जाण्यासाठी दुसऱ्या अध्यायापासून
भगवंतांनी मृत्यूचं शाश्वत स्वरूप अर्जुनासमोर मांडलं आहे. मी पुन्हा सांगतो, त्या अर्जुनासमोर नाही, ते माझ्यासारख्या जडजीव रूपी अर्जुनासमोर मांडण्याचा भगवंतांनी प्रयत्न केला आहे. दुर्दैव भगवंताचं आहे की त्यांनीच निर्मिलेला माझ्यासारखा जडजीव ते समजून घ्यायला तयार नसतो. अनेक श्लोक या संदर्भात दुसऱ्या अध्यायामध्ये आलेले आहेत. त्यातला 22 आणि 27 क्रमांकाचे जे 2 श्लोक आहेत हे सगळ्यांचेच खरं तर मुखोद्गत आहेत. मी त्यातल्या एका श्लोकाचा संदर्भ समर्थांनी जे सांगितले, जयाचे निसंगे महादुःख भंगे, त्याच्या संदर्भातलं भाष्य करताना थोडं समोर ठेवणार आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम अर्हसी. नेमकं आम्हाला त्याचं भाष्य जर भगवंतांनी केलेलं समजलं ना, त्याचा गूढार्थ जर आमच्या लक्षात आला तर मृत्यूबद्दलचं भयच शिल्लक राहणार नाही हो. जातस्य हि ध्रुव मृत्यू हे समजायला त्या मानाने सोपं आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू हा ध्रुव, याचा अर्थ आढळ, अटळ, अपरिहार्य, हे टाळताच येणार नाही, कुणालाच टाळता येणार नाही आहे. त्याच्यावर तुकोबांनीही खूप छान भाष्य केलं आहे आणि माऊलींनी देखील त्याच्यावर खूप छान, समर्थांनी त्याच्यावर खूप छान भाष्य केलेलं आहे. म्हणजे समर्थांनी तर दासबोधामध्ये इतकं छान भाष्य केलं आहे, मृत्यू न म्हणे हरी, मृत्यू न म्हणे हर, मृत्यू न म्हणे अवतार परमेश्वराचा किंवा भगवंताचा. हरी आणि हर या स्वरूपाचे अवतारसुद्धा देह ठेवूनच गेले हो. म्हणजे हरी आणि हर थेट नव्हे, पण भगवान महाविष्णूंनी जे जे अवतार घेतलेत त्या सगळ्या अवतारांनी अवतार कार्य संपल्यानंतर मनुष्यदेह जो धारण केला होता तो संपवलेला आहे. केवळ स्वधामासी जाता महाराजा राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, असे सप्तचिरंजीव वगळूया आपण. तुकोबांनी त्याच्यावर भाष्य केले, आता येथे न उरो आले अवतार, पामरांचं काय घेऊन बसलात म्हणले. मग अशा स्वरूपाचं भाष्य करताना जातस्यही ध्रुव मृत्यूर, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू आटळलंच आहे हे भगवान स्वतः सांगतायत. त्याच्याही पुढे भगवंतांनी केलेलं भाष्य आहे. मला आज त्याच्यावर थोडंसं विरमायचं आहे, त्याच्यावर थोडंसं काही भाष्य करण्याचा सद्गुरू कृपेने प्रयत्न करायचा आहे. ध्रुवम जन्म मृतस्य च मग तस्मात अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितुम अर्हसी. साधा मुद्दा आहे, माऊलींनी त्याच्यावरचं केलेलं भाष्य आठवले म्हणून सांगू आपल्याला. हे उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेग. याच्यावर काही भाष्य करण्यापूर्वी मला नेहमी सांगावंसं वाटतं, आपण कीर्तनातनं आवर्जून म्हटलं पाहिजे. विशेषतः तरुण श्रोते जेव्हा माझ्यासमोर असतात, आणि मी खरंच भाग्यवान आहे की माझ्यासमोर अनेकदा हे तरुण श्रोते असतात, मी आवर्जून त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणतो की अरे, ब्रिटिशांनी आम्हाला यंत्राची किंवा पाश्चात्यांनी आम्हाला यंत्राची ओळख करून दिली, यंत्रयुग पाश्चात्यांमुळे आलं. असला चुकीचा प्रचार नका करू आणि या प्रचारावर विश्वास ठेवू नका. 700 वर्षांपूर्वी माऊली शब्द वापरत आहेत, घटिका यंत्र. अनेक विद्यार्थी मला विचारतात, घटिका यंत्र म्हणजे काय. म्हटलं अरे, आता ते अनेकदा शोकेसेसमध्ये शोपीस म्हणून राहिलं आहे. कचकड्याचं, प्लास्टिकचं किंवा काचेचं असं हे एक घटिका पात्र असतं, घटिका यंत्र असतं. डमरूसारख्या आकाराचं असतं, मध्ये चिंचोळा भाग असतो, अरुंद भाग असतो, आणि वरती अत्यंत बारीक अशी ती रेती असते. ती रेती खाली पडत येते, आणि ही रेती जेव्हा खाली पडत येते त्यावेळी पूर्ण रेती वरच्या भागातनं खाली आली की एक घटिका पूर्ण झाली असं म्हटलं जातं. मुळात यंत्र ही संकल्पना 700 वर्षांपूर्वी माऊलींनी आपल्या ग्रंथामध्ये उपयोजित केलेली आहे. आणि घटिका हे कालमापनाचं एकक आहे. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणं आपल्या सर्वांच्या पाठातलं चरण. आपल्याला माहिती म्हणून सांगायला हरकत नाही, हे घटिका यंत्र ज्याप्रमाणे कार्य करतं, माऊलींनी हाच दृष्टांत दिला आहे. आणि मग या श्लोकावरचं भाष्य केलं, उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, जातस्य ही ध्रुव मृत्यूर आणि ध्रुवम जन्म मृतस्य च. हे जर अपरिहार्य असेल तर अर्जुना शोक कशासाठी करतोयस. हे प्रत्येकाच्या बाबतीत व्हायचे. आता मला जो थोडासा चिंतनाचा भाग आपल्यासमोर आज या निमित्ताने मांडायचा आहे तो त्या उत्तरार्धामध्ये, पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात श्लोकाच्या, ध्रुवम जन्म मृतस्य च, जातस्यही ध्रुव मृत्यूर आम्ही अनुभवतो सुद्धा हो. एखादं बारीकसं रोप आम्ही पाहतो, काही वेळा काही कारणाने आमच्यासमोर त्याचा मृत्यू झालेला पाहतो. एखादा प्राणी आमच्याकडे आम्ही पाहतो की अरे आत्ता तो दिसतोय, पण तोही मेलेला आम्ही पाहतोय. आणि कशाला, आपल्या कुटुंबातल्या सुद्धा कोणाला ना कोणाला आपण कधी ना कधी गेलेलं पाहिलं आहे ना.
त्यामुळे जातस्यही ध्रुव मृत्यूर हा कधी शंकेचा भाग नाही राहत, याच्यावर अविश्वास कुणाचाच नाही आहे, हे सगळ्यांनाच मान्य आहे. पण पुढे जाण्यापूर्वी सांगतो, समर्थांनी जे सांगितलं आहे, महादुःख भंगे जयाचे निसंगे महादुःख भंगे, का सत्पुरुषांचा, का संतांचा, का सद्गुरूंचा आश्रय चरणांचा त्यांच्या करावा, म्हणजे हे महादुःख भंगेल. याचं कारण असं की हे सत्पुरुष, हे संत, हे सद्गुरू आमच्या आयुष्यामध्ये आमच्या संकल्पना स्पष्ट करून देतात, सगळी धूसरता घालवतात. आम्हाला ज्याला मृत्यूमुळे भय वाटतं ना, ती मुळात संकल्पनाच चुकीची आहे. आम्ही मृत्यूला नाही घाबरत, आम्हाला मृत्यूमुळे दुःख नाही होत, आम्हाला ते ममत्व त्याच्याशी जे जोडलं गेलेलं आहे ना, त्याच्यामुळे दुःख होतं. मी मागेही एकदा उल्लेख केलेला होता, देअर मस्ट बी ॲन अटॅचमेंट बट देअर शुड नेवर बी ॲन एन्टँगलमेंट. आमची प्रत्येक अशी नाती जुळलेली असलीच पाहिजे. या जगात जो आहे ना तो माझा आहे असं मला वाटलंच पाहिजे, पण ती फक्त अटॅचमेंट ज्याला इंग्रजीत म्हणतो एवढीच असली पाहिजे. एन्टँगलमेंट म्हणजे गुंतवणूक, आमचं मन गुंतलेलं ना कुठे. मी मागच्याही वेळी उल्लेख केला होता, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे जेव्हा आम्हाला शाश्वत सत्य कळतं, साधा भाग सांगू आपल्याला, कोरोनामुळे रोज अनेकांच्या मृत्यूच्या बातम्या आपण वाचतो. रोज घरात रडारड नाही होत, कारण ते आमचे कुठे असतात, म्हणजे आम्हाला ते वाटतच नाहीत की ते आमचे आहेत म्हणून. पण ज्यावेळी माझ्या परिचयाच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सोडून द्या, प्रकृती जरा अत्यवस्थ झाले एवढं जरी कळलं ना, तर मी एवढा अस्वस्थ होतो की माझं जेवणावरचंही लक्ष उडतं, माझं कामावरचं लक्ष उडतं. म्हणजे कोणाच्या आजारी पडण्याचं, कोणाच्या अत्यवस्थ होण्याचं किंवा कोणाच्या मृत्यूचं दुःख नाही आहे. मला जे दुःख आहे ना, ते तो माझा आहे म्हणून दुःख आहे. अहो, निर्जीव वस्तू जर ती माझी असेल ना, रुमाल सापडला नाही तरी दिवसभर अस्वस्थ होऊन शोधणारी माणसं मी पाहिलेत. या आपल्या वस्तूंची आपण काळजी घेतली पाहिजे, याच्याबद्दल कोणाचं दुमत नाहीच आहे. पण एखाद्या निर्जीव वस्तूतसुद्धा माझा जीव गुंतला की मी अस्वस्थ होत असतो. त्यामुळे दुःख मृत्यूचं नाही आहे, ते माझ्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचं आहे. ही जोपर्यंत माझी भावना जात नाही ना, आणि मृत्यू ही संकल्पना मला नेमकी कळत नाही ना, तोपर्यंत मला हे भय उगाचच वाटत राहतं. मला चरणाच्या उत्तरार्धावर थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्रुवम जन्म मृतस्यच. मगाशीच म्हटल्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ हे शाश्वत सत्य आपण स्वीकारायला तयार तरी होतो, पण आमचं दुर्लक्ष होतं ते चरणाच्या उत्तरार्धाकडे. आणि आम्ही कीर्तनकार आहोत, आम्ही हेच समाजासमोर आवर्जून मांडलं पाहिजे, श्रोत्यांसमोर आवर्जून मांडलं पाहिजे की बाबांनो, याचं चिंतन कधी मनुष्य देहावर आल्यावर आम्ही करणार की नाही. आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये फारच छान सांगितले हो. विचारांची व्याख्या सांगताना, कोहम कथमिदम जातम को वा करता स विद्यते उपादान किमस्तिह विचारात सोयमिदृशः. जेव्हा ते म्हणतात आम्ही विचार नेमका नको त्या गोष्टींचा करतो, म्हणजे खऱ्या अर्थाने तो अध्यात्मामध्ये, पारमार्थिक क्षेत्रामध्ये अविचार असतो, त्याला आम्ही विचार समजतो आणि त्याच्यात आमचा वेळ घालवत असतो. खरा विचार हा राहिला पाहिजे आमचा की मला नेमकं मनुष्य देह मिळाल्यानंतर काय साध्य करायचं आहे. आणि म्हणून ध्रुवम जन्म मृतस्यच याचा अर्थ कधी आम्ही विचारात घेतला का? जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे इथपर्यंत आम्ही स्वीकारतो, पण मृत्यू झालेल्याचा सुद्धा पुन्हा जन्म अटळ आहे, अपरिहार्य आहे, आढळ आहे. हे जर आम्हाला भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून त्याला निमित्त करून सांगून जागं करायचा प्रयत्न करतात, आम्ही कधीतरी त्याचं चिंतन करणार आहोत की नाही? आम्ही त्याच्या संदर्भात कधी चिंतन करणार की नाही? हा खरा मुद्दा महत्त्वाचा आहे. मला सहज आठवण झाली म्हणून एक दृष्टांत सहज सांगतो. दृष्टांत मुळात खूप मोठा आहे, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. भगवान झरतृष्ट नावाचे एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, झोराष्ट्रियन पंथाचे संस्थापक. त्यावेळी मठ किंवा गुरुकुल असायचं आणि शिष्यासमोर संथा दिली जायची. आजच्यासारखं अध्यापन कार्य किंवा अध्यापन पद्धती नव्हती, मौखिक अध्यापन व्हायचं, मौखिक अध्ययन व्हायचं. आणि मग संथा दिल्यानंतर नेमका गुरुजींचा पाठ एका दिवशी जरा लवकर संपला. एका शिष्याने त्यांना प्रश्न विचारला, गुरुजी एक शंका आहे. गुरुजी म्हटले विचार. नाही गुरुजी थोडंसं रागवणार नसं. अरे काय रागवायचं, माझी मुलं आहात तुम्ही, शिष्य म्हणजे माझी मुलंच आहात असं मी मानतो, विचार. नाही पण गुरुजी जरा थोडी तुमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलची शंका. गुरुजी हसले आणि म्हटले, अरे माझ्या जीवनात व्यक्तिगत आणि लपवण्यासारखं, असं उघड करण्यासारखं किंवा जे नाही उघड करण्यासारखं असं काही नाही, विचार. ते म्हटले गुरुजी आमच्या घरचे सांगतात
की जेव्हा आमचा जन्म झाला ना तेव्हा आम्ही रडलो होतो. आणि खरं तर हे सगळं सत्यच आहे हो. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो की हम हसे जग रोए. कबीर महाराजही आम्हाला सावध करतायत. जीवनाची इति कर्तव्यता एवढ्या एका दोह्यातनं समजून देतात. आम्ही त्याच्यात केवळ तो दोहा म्हणायचा म्हणून म्हणतो एवढंच फक्त, पण त्याची नेमकी त्याचा संदेश आमच्या लक्षात त्यातला येत नाही अनेकदा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आपल्यापैकी जे अधिकारी श्रोते आहेत, अधिकारी ज्या अध्यात्मातल्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे. मी माझ्यासारख्या ज्या जडजीवांच्या बाबतीतला हा अडचणीचा भाग आहे त्यांच्याबद्दल फक्त हे भाष्य करतो आहे. आता विषय आपला असा चालला आहे. गुरुजी म्हटले की नेमकं काय, आणि खरं तर त्या मुलांनी जी शंका विचारली ती रास्त आहे बरं का. प्रसूतिगृहाच्या बाहेर जेव्हा आपण थांबतो ना, आतमध्ये जेव्हा बाळाचा रडण्याचा आवाज येतो ना, कोवॅ कोवॅ कोवॅ, बाहेर सगळे हसायला लागतात. तो अभिनंदन करतात. अभिनंदन आजोबा झालात, अभिनंदन मावशी झालात, अभिनंदन काका झालात, अभिनंदन आत्या झालात. अरे बाळ रडतंय आणि आम्ही अभिनंदन करतोय, पेढे वाटतोय, बर्फी वाटतोय. खरं तर संतांना हेच समजलं होतं शाश्वत सत्य, म्हणून संतांची गुंतवणूक कधीच झाली नाही हो. आपुली आपण करा सोडवणं, हे जे उगाच संत आम्हाला नाही सांगत आहेत ते त्यांनी केली ती, आणि म्हणून अधिकार त्यांना आहे. कारण अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे तुकोबा म्हणले तसं संतांनी आधी केले मगच सांगितले. गुरुजींनी विचारलं, नेमकं तुला म्हणायचं आहे काय पुढे? तो म्हटला, नाही गुरुजी, पण आम्हाला तुमच्याकडच्यांच्या काही व्यक्ती भेटल्या घरातल्या आणि त्यांच्याकडनं माहिती मिळाली आम्हाला तुमची. ते म्हटले, अरे वा लबाड आहेस, काय माहिती मिळाली? ते म्हटले, नाही गुरुजी, आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आम्ही रडलो होतो, पण तुमचा जन्म झाला तेव्हा तुमचे कुटुंबीय सांगतात की तुम्ही हसला होतात खुदकन. गुरुजी हसले पुन्हा एकदा. ते म्हटले, अरे हसलो म्हणजे काय, हसण्यासारखंच घडलं होतं. ते म्हटले, गुरुजी तेच विचारायचं होतं. सांगतो म्हणले, महत्त्वाचा पाठ होऊन जाईल या निमित्ताने. आणि गुरुजींनी जे सांगितलं ना ते आत्ता आपला जो विषय चिंतनासाठी आपण समोर ठेवला आहे त्याला अनुरूप चिंतन आपल्याला मिळून जाईल. गुरुजी म्हटले, अरे काही माझा जेव्हा एक विशिष्ट टप्पा आला होता आधीच्या जन्मामध्ये, तेव्हा माझ्या कुटुंबियांना वाटलं की माझा मृत्यू झाला. संतांची भाषा पहा. संत कधीच, कारण अध्यात्मामध्ये जीवन आणि मृत्यू या संकल्पनाच मानल्या जात नाही. तो साधी गोष्ट आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त होतो असं सर्वसामान्य माणसाला वाटतं, पण शास्त्रज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञ म्हणतात की सूर्योदय देखील होत नाही आणि सूर्यास्त होत नाही, कारण सूर्य एकाच ठिकाणी आहे. पृथ्वीचं परिवलन पश्चिमेकडून पूर्वेकडे सतत होत असल्यामुळे आम्हाला भास होतो की आता सूर्य समोर उगवतोय, सूर्य उगवतीला आला, सूर्य माध्यान्नीला आला, म्हणजे आमच्या डोक्यावर आला, आणि आता सूर्य अस्ताला गेला. सूर्य कधीही उदयाला येत नाही आणि अस्ताला येत नाही. तो अविनाशीच आहे. माऊलींनी देखील त्याला शब्दप्रयोग केला आहे, एरवी तरी वस्तुजे अविनाशची. हा अविनाशी आत्मा जो आहे, आणि म्हणून नेमकं ते म्हटले की त्यांनी शब्द असा वापरला की माझ्या कुटुंबियांना वाटलं की माझा मृत्यू झाला. माझ्या पलंगाभोवती माझी पत्नी, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड पंतवंड जमली, रडायला लागली. माझा जीव त्या देहाला सोडून बाहेर पडला होता आणि तो पाहत होता हे सगळं. आणि जीवात्म्याला, म्हणजे आत्मा जो बाहेर पडतो त्याला 10 दिवस अंतरिक्षात तो परिभ्रमण करत असताना सगळं दिसत असतं. आपण आश्मा का बाहेर ठेवतो, मला मुद्दामून सांगायचं, हे विधी आपण सगळे पाळतो हो परंपरेनुसार, आम्हाला कळतच नाही तो आश्मा कशासाठी आहे, तो त्या वस्त्रात बांधून घराबाहेर का ठेवतात, बोंब का मारतात अंत्यविधीमध्ये, अंत्यसंस्काराला. आपण हे विषय देखील कधी चिंतनाला घेत नाही. मला आश्चर्य काही वेळा वाटतं, आपण कीर्तनकार आहोत, नाही हे अशुभ विषय कोणी ठरवलं? अहो शेवटी प्रत्येकाला त्याच फेऱ्यामधनं जर जायचं असेल तर माझ्यावर होणारे संस्कार हे नेमके का केले जाणार आहेत हे मला शाश्वत सत्य समजायला नको का? आमचे पूर्वज हे फार विचारपूर्वक संस्कार देऊन गेलेत. अंत्यसंस्कार म्हटलेले त्यालासुद्धा, तो संस्कार आहे माझ्या देहावरचा. आणि कारण त्याचं एकदा समजलं की आम्हाला अनेक गोष्टी कळतात. तो अंतरिक्षात, मला त्याच्यावरही आत्ता थांबायचं नाही आहे, अंतरिक्षामध्ये तो आत्मा परिभ्रमण करीत असतो. गुरुजी सांगतात की मी सांगायचा प्रयत्न करत होतो माझ्या कुटुंबियांना, अरे वेड्यांनो रडू नका, मी आहे इथेच अजून, पण माझं देहाचं माध्यम संपलेलं होतं, तुटलेलं होतं, म्हणून माझा आवाज पोचत नव्हता. मी हसत होतो, अरे मी कुठे गेलोच नाही आहे, तुम्ही त्या देहावर अंत्यसंस्कार करताय, मी आहे ना अजून.
सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ विचारवंताला सुद्धा म्हणावंसं वाटलं की अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, अरे मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. आणि गीतेमध्येही आपल्याला माहिती आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक. सर्वांना हे श्लोक पाठातले होतो, पण आम्ही याचा अर्थच कधी लावून पाहत नाही. आत्मा कसा मरू शकेल, आत्म्याचा मृत्यूच कधी शक्य नाही आहे. गुरुजी म्हटले हे कधीच घरच्यांना समजत नव्हतं. मला हसू यायला लागलं, काय वेडी माणसं आहेत. मी कुठेही गेलो नाही तरी मी गेलो आत्ता होते आत्ता गेले, रडायला लागलेत. आणि ते म्हटले भगवंतांनी मोठीच कृपा वेगळी केली, चमत्कार केला. माझ्या सुनबाईंना नेमके दिवस गेले होते आणि भगवंतांनी कृपा करून माझाच जीव, माझा आत्मा तिच्या गर्भात एका विशिष्ट क्षणाला काही महिन्यांचा अवधी गेला असेल आणि प्रविष्ट केला. भागवत काढून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आज ज्याला प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र म्हटलं जातं गायनाकॉलॉजीमध्ये, गर्भाच्या वाढीच्या ज्या अवस्था पाश्चात्य वैज्ञानिकांनी ज्या दिल्या आहेत, आमच्या भागवतात हजारो वर्षांपूर्वी याचा सगळा तपशील तसाच्या तसा आला आहे. हो, आम्हाला खरं तर अभिमान वाटला पाहिजे या सगळ्या साहित्याचा. केवळ कुतूहल नाही वाटता कामा, अभिमानही वाटला पाहिजे. गुरुजी म्हणले की माझ्या सुनबाईला ती आई होणार याची जाणीव झाली. आणि मग ती जाणीव झाल्याबरोबर माझ्या पत्नीला म्हणजे तिच्या सासूबाईंना तिने सांगितलं, सासूबाई दिवस गेलेत, चल देवाला नमस्कार कर. घरात आनंदाचं वातावरण, देवळात काय तिला घेऊन गेले दर्शनासाठी. आणि ते म्हटले, गुरुजी म्हटले जेव्हा प्रत्यक्ष माझा जन्म झाला असं लोकांना वाटलं, पुन्हा वाक्य नीट ऐका, मृत्यू झाला असं माझ्या घरच्यांना वाटलं, तसा माझा जन्म झाला असं लोकांना वाटलं. माझ्या पाळण्याभोवती म्हणा, आईच्या कुशीत मी असेन तेव्हा म्हणा, सगळेजण जमा झाले आणि आनंदाने नाचायला लागले, बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आलं. मला हसू यायला लागलं. मी कुठेच गेलो नव्हतो आणि मी नव्याने कुठेच आलेलो नाही आहे, तरी हे लोक मी गेलो असं मानून शोक करतायत आणि मी नव्याने आलो आहे असं मानून आनंद व्यक्त करतायत. काय म्हणावं या लोकांना, म्हणून मी खुदकन हसलो. दृष्टांत अत्यंत सूचक आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपल्याला 184 योनींचा फेरा सांगितलेला आहे. जलजा नवलक्षांश दशलक्षांश पक्षिणा कृमयो रुद्र लक्षांश विंश लक्षो गवादया स्थावरा स्त्रिंश लक्षांश चतुर्लक्षांश मानवा पाप पुण्यम समम कृत्वा नरयोनीषु जायते. हा श्लोक सर्वांच्या पाठातला आहे. सगळा हिशेब दिला आहे 184 योनीतला. आम्हाला जर या 184च्या योनीतनं फिरायचं असेल, हौसच असेल, तर आम्ही या श्लोकाचा जो मगाशी भगवद्गीतेतला श्लोक आपण समोर ठेवला आहे त्याच्या चरणाच्या उत्तरार्धाकडे दुर्लक्ष करतो. मग त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात की ध्रुवम जन्म मृतस्यच, मेलेल्या व्यक्तीच कशाला, कुठल्याही जीवाचा पुन्हा जन्म अटळे हे भगवंत आम्हाला बजावून सांगतायत. आम्ही त्याचं चिंतन नको का करायला. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आचार्यांनी इतकं छान त्याचं वर्णन केले, तेही सर्वांच्या पाठातलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूढमते म्हटलंय आमच्यासारख्याला. हो, आम्हाला हे कळायला नको का. मग हे नेमकं रहाट गाडगं जर जन्माचं जर सतत चालू राहणार असेल, ध्रुवम जन्म मृतस्यच, ते टाळलं ना की समर्थ जे म्हणाले जयाचे निसंगे महादुःख भंगे, हे महादुःख भंगायला क्षणभर सुद्धा लागणार नाही. हो, मग आम्हाला ते थांबावं असं नको का वाटायला. तुकोबांनी आम्हाला इतका परखड प्रश्न विचारला आहे, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, आणि आमची हौस भागत नाही. हो, आम्ही तर अनेकदा सांगतो, अरे पुन्हा जर जन्म मिळाला ना माणसाचा तर असं करीन नि तसं करीन. काय हौस आहे. हो, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही तुकोबाराय नाही ना. तुकोबारांची योग्यता कुठे, आम्ही त्यांच्या चरणाशी सुद्धा बसण्याची आमची पात्रता नाही. कोणत्याही संतांच्या चरणाशी बसण्याची आमची पात्रता नाही. तुकोबारायांसारख्या संतांनी म्हणावं बरं का की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही नाही म्हणू शकत हे, कारण आम्हाला त्याचे दुष्परिणाम, आम्हाला त्याचे सगळे संभाव्य धोके कळतात. अरे तुकाराम महाराजांची तर प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराज देवाला बजावून सांगतात, तू काय आम्हाला जन्माला घालतोयस. अरे घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आम्ही नाही हे म्हणत. म्हणून तुकाराम महाराजांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, आमची विचार करायची पद्धत वेगळी आहे. आज या निमित्ताने आम्हाला एवढं जरी कळलं ना की नेमकं ध्रुवम जन्म मृतस्यच टाळता येऊ शकतं का, त्याचंच चिंतन थोडंसं उरलेलं आहे 1-2-3 मिनटात करतो. मला कल्पना आहे मी थोडा जास्त वेळ आपला घेतो आहे.
चिंतन आपल्याला मांडण्यासाठी एक कळायला पाहिजे. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. विज्ञानात आमच्या असं सांगितलं की आधी समस्या जाणून घेतली पाहिजे, मग समस्येचं निराकरण करण्याचे उपाय आपल्याला शोधता येतात. मग समस्या कोणती आहे? ध्रुवम जन्म मृतस्य च. मग ही समस्या नेमके का निर्माण होते त्याचं उत्तर पुन्हा आपल्याला समर्थ उगाच नाही म्हणाले, तो जयाचे निसंगे महादुःख भंगे. किंवा आम्हाला टेंबे स्वामीजी म्हणाले की सदा संतांपाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश न ते देती परी ऐकाव्या त्यांच्याकडे, तेच उपदेश होणार आहे. तो सहज बोलणे हितोपदेश करुनी सायास शिकविती. आम्हाला शिकवण्याचाही प्रयत्न केला आहे, सहज बोलणे असा हितोपदेशही केलेला आहे. आम्ही ते जाणूनच घ्यायला तयार नाही. आम्ही एवढे आमच्या नेहमीच्या प्रपंचामध्ये एवढे लिप्त झालेलो आहोत. पण सज्जनो, हा जर भाग आम्हाला समजला ना की ही समस्या नेमकी का उद्भवते, किती वेळा जन्मावा यावे किती व्हावे फजित, हे नको जर आमचं व्हावं असं वाटत असेल. नाथ महाराजांनी दत्तगुरूंचं स्तवन करताना आरतीमध्ये म्हटलेलं आहे, हो, जन्म मरणाचा फेरा चुकविला, तो त्यांचा चुकवला आहे, आमचं चुकवायला नको का? आणि हे अशक्य नाही बरं. संतांच्या जयाचे निसंगे महादुःख भंगे, ज्या अर्थी समर्थ सांगतायत, ज्या अर्थी तुकोबराय सांगतायत, ज्या अर्थी माऊली सांगतायत, ज्या अर्थी प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण सांगतायत, आणि खरं सांगायचं तर सर्वच संतांनी ज्या अर्थी ग्वाही दिलेली आहे, खात्री बाळगायची की हे अशक्यप्राय नाही आहे. मग समस्या काय आहे नेमकी आमची? तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतोय, बरोबर आहे. आता त्याचं कारण नेमकं काय आहे? समस्या कळली आम्हाला, त्याचं कारण नेमकं काय? त्याचं कारणं अनेक आहेत. तसं भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, आणि परम कठीण देही देह बुद्धी गळेना. एक कारण आहे त्याचं, पण मला तिथेही आज जायचं नाही आहे. माझं वेगळं चिंतन आज मांडायचा प्रयत्न जो चालला आहे, तो हे कारण आपल्याला समजलं ना की याच्यावरचा उपाय देखील संतच देत आहेत. जयाचे निसंगे, पुन्हा पुन्हा मी त्याचीच आठवण करून देतो आहे. नेमकं कारण काय त्याचं? संतांच्याच चरणात सांगतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना एकदा मनात निर्माण झाली. वासनेचे अनेक पैलू अध्यात्मात सांगितलेले, तोही आज प्रतिपाद्य विषय नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे, वासनेच्यामुळे जर मला जन्म घ्यावा लागत असेल तर मी सावध नको राहिला काय मनुष्य देह धारण केल्यानंतर तरी? कारण बुद्धीही तेषाम अधिक विशेषो, बुद्धिविहीना पशुभिस समाना जर आम्हाला सुभाषितकार सांगतायत, ही बुद्धीचा वापर नको. आणि बुद्धीचं नेमकं आकलन कशासाठी आहे तेही आम्हाला हरिपाठात सांगितलं गेलेलं आहे. बुद्धीचे वैभव आणि नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. हीच बुद्धी आमची नेमकी तिथे वापरली गेली ना की आम्हाला ह्या समस्येचं आकलन होईल आणि समस्येवरचा उपाय सापडेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत जन्म अटळे. मग ध्रुवम जन्म मृतस्यच, आणि मग महादुःख भंगणार नाही आहे. समर्थ जरी म्हणत असले तरी ते राहणारच आहे. मग आम्हाला ही समस्या तर कळली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मी पुढे जाण्यापूर्वी एक मुद्दा म्हणून अर्धा मिनिट घेऊन आपलं सांगतो. मी माझ्या कुटुंबियांना नेहमी चर्चेत सहज गंमत जम्मत आमच्या जेव्हा सुरू असते तेव्हा सांगतो की चुकून असंही म्हणू नका घरामध्ये की अरे जरा आठवण करा, एक अर्ध्या तासाने थोडंसं चहा घ्यायचं आहे मला. नका म्हणू म्हटलं. का? मी थोड्या वेळाने म्हटलं की अर्ध्या तासाने थोड्या वेळाने चहा घेईन. अहो, हे म्हणता म्हणता जर माझा श्वास थांबला, चहा घ्यायचा गेला ना राहून, आणि मग तो चहा घेण्यासाठी मला पुन्हा एक जन्म घ्यावा लागतो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. कितीतरी प्रमाण देता येतील, वेळेची मर्यादा आहे म्हणून बोलता येत नाही आहे. आणि मी पुन्हा पुन्हा आपली क्षमा मागतो आहे. मी क्षमा प्रार्थी आहे की खूप आपला वेळ मी घेतो आहे, राहवत नाही म्हणून हे चिंतन फक्त आपल्यासमोर मांडतो आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतपर्यंत कळलं. मग संतांना मी पुन्हा शरण गेलो. मला कळलं की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ही वासना संपवण्याचा उपाय द्या. संत म्हणले, अरे वेडाचेच, अभ्यास कर माझ्या सगळ्या अभंगांचा. आणि अभंगातला एक चरण आपल्याला त्याचा उपाय म्हणून सुद्धा मिळतो, तो संतांच्याच मुखातला मिळतो. पुन्हा पुन्हा समर्थांचा स्मरण करून देते, जयाचेनी संगे महादुःख भंगे. अति आदरे सज्जनांचा धरावा, मना सर्वही संग सोडून दे, पण सज्जनांचा का धर? तर सज्जनच मला समस्यांवरची उपाययोजना देत आहेत, समस्या जाणवून पण देत आहेत, समस्या लक्षात आणून देत आहेत. आणि नुसतीच समस्याने लक्षात आणून देत, त्याच्यावर हमखास उपाययोजना कोणती तीही मला जाणीव करून देत आहेत. संतांनी उपाय दिला आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय.
वासनेमुळे जन्म घ्यावा लागतोय ना. मग संत चरणरज लागता सहज, फक्त अडचण काय ती आता लक्षात घेऊया. सहज म्हटलंय हो, पण सहज वासनेचे बीज जळून जाय तिथे सहज आहे हो. संत चरणरज लागता इथपर्यंतच आहे. संत चरणरज सहजासहजी नाही भेटत आपल्याला. संतांचीच भेट अवघड आहे हो. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली. त्यांनी जर करुणा केली तरच ती भेट होणार आहे. आचार्य देखील आम्हाला म्हणून गेलेत ना, दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. मग ही जर भेट अवघड असेल तर संत चरणरज आणि मग लागता सहज असं म्हटलेलं आहे. पण ते लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांचे चरण जर, त्यांची चरणाची रज आम्हाला लागले, मी मुद्दामून अजून रज शब्द वापरतोय. आता अडचण काय ती लक्षात घ्या. रज शब्दाचे दोन अर्थ आहेत. मी खूपच वेळ आपला घेतोय, अगदी लवकरात लवकर हे चिंतन आटोपतं घेण्याचा प्रयत्न करतो. रज शब्दाचा भक्तिशास्त्राने दिलेला अर्थ धूळ असा आहे. प्रमाण देतो म्हणजे लगेच आपल्या लक्षात येईल. नामयाचे पाठी चाले केशिराज, लागावया रज चरणीचे. नामयाचे पाठी लागे केशिराज, लागावया रज चरणीचे. काय अधिकार नामदेवरायांचा आहे हो. नामदेव महाराजांच्या पाठीमागे केशिराज स्वतः चालतायत का. नामदेव महाराजांची पदधूळ मला माझ्या भाली लावता यावी. गंमत म्हणून सांगायला हरकत नाही, मी कीर्तन सेवेत नेहमी उल्लेख करतो की मी कीर्तन सेवा आटपून घरामध्ये गेल्यानंतर माझी पत्नी पहिला हुकूम सोडते, पाय धुवा आधी बाथरूममध्ये जाऊन. मी तिला सांगतो का कीर्तन सेवा करून आलो आहे, असू द्यात काही बाकी बोलू नका, पहिले पाय धुवा. माझी कीर्तन सेवा करून घरात आलेली धूळसुद्धा घरच्यांना चालत नाही हो. आणि त्या नामदेव महाराजांची धूळ पायाची आपल्याला मिळावी म्हणून त्यांच्या पाठीमागे केशराज प्रत्यक्ष चालत आहेत. काय अधिकार असेल संतांचा हो. आणि ज्यांचा अधिकार आहे ना असा, त्यांच्याच मागे आपण नको का जायला. मग संत चरणरज यातल्या भक्तिशास्त्रानुसार अर्थ आपल्या लक्षात असा येतो की ही धूळ आहे. पण आता मला प्रश्न माझ्या मनाला नेहमी विचारासा वाटतो, आता मला माऊली, तुकोबाराय, निवृत्तीदादा, मुक्ताई, जनाबाई, चोखोबा, सावतोबा, गोरोबा काका, तुकोबाराय, एकही संत त्या तोडीचा आत्ता मिळेल याची शाश्वती आहे का. अगदी आत्ताच्या काळात सुद्धा संत नाहीत असं समजायचं कारण नाही बरं का. संत भगव्या वेशात नाहीच शोधायचे, कारण तुकोबांनी फार परखड त्याच्यावर भाष्य केले हो. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. बाह्य वेशाने जर आम्ही तसे बोलायला लागलो तर संत आम्हाला कधीच सापडणार नाहीत. मला आज त्याच्यावरही बोलायचं नाही आहे. माझं भाष्य करण्याचा विषय एवढाच आहे, याच तोडीचे संत जर मला प्रत्यक्षात नाही भेटले तर त्यांच्या चरणांची धूळ मला मिळणार कशी. मग वेदांत शास्त्राला शरण जावं लागतं. वेदांतामध्ये रज शब्द ज्ञानासाठी पण पर्यायी वापरलेला आहे, कारण ज्ञानसुद्धा सूक्ष्म आहे. ग्रंथ एखादा जाड असेल, तो स्थूल असेल, तो स्थूल रूपाने मला हस्तलिखित त्याचं दिसतही असेल, मग ते भुर्जपत्रावरचं असेल किंवा आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर प्रिंटेड स्वरूपात, मुद्रित स्वरूपात असेल, ते स्थूल वाटणारं ज्ञान कणरूपाने, सूक्ष्म रूपाने जेव्हा माझ्या अंतःकरणात पूर्ण पोचतं तेव्हाच त्याचा मला खरा लाभ होतो. मग संत चरण रज हे या स्वरूपात मला मिळवणं अवघड आहे का कलियुगामध्ये. संतांनी दिलेला बोध, त्यांनी दिलेलं मला ज्ञान, त्यांच्या चरित्रातनं केलेला मला बोध, हा जरी माझ्यापर्यंत पोचला तरी संत चरण रज मला सहज मिळतात हे समजायला सोपं आहे. मी त्याला प्रमाण आठवले म्हणून लगेच देतो. नका करू हो खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. प्रत्यक्ष समर्थांनीच हे म्हणून ठेवलं आहे ना दासबोधाच्या संदर्भात. कुठलीही खटपट करण्याची कलियुगात आवश्यकता नाही. ते म्हणतात पहा माझा ग्रंथ नीट. म्हणजे संतांच्याच मार्गाने, संतांचे गती म्हणजे संतांच्या बरोबर संतांचे संगती मनोमार्ग गती, मग आकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठामध्ये माऊलींनी तोच बोध केला आहे. याचा अर्थ मला संत चरण रज याचा दुसरा वेदांतशास्त्राचा अर्थ लक्षात जरी घेतला तरी आमच्या लक्षात येतं की संतांचा उपदेश जाणून घ्यायचा, नुसतं वाचायचं नाही हो. सत्संगे शास्त्र श्रवण, श्रवणाचे करुनी मनन. हे जर मनन घडलं नाही ना तर काहीच उपयोग नाही. अनेक जण मला जेव्हा तरुण श्रोते विचारतात आम्ही काय वाचावं, मला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाक्य आठवतं. ते म्हणे वाचावं असं खरंच वाटत असेल तर काहीच वाचू नये. कारण माणसं वाचत बसतात आणि आयुष्याच्या शेवटी समजतं वाचलंय भरपूर
पण आचरण नाही घडलं. उपयोग काय? वाचन जास्त करण्यापेक्षा सोपे मार्ग आम्हाला जे दिलेले आहेत ना, संत चरण रज, बुधकौशिक ऋषींना जेव्हा आम्ही शरण जातो तेव्हा सर्वांच्या पाठातलं चरण फक्त आठवण करून देतो आणि सांगतेकडे येतो. भर्जनम भवबीजानाम मर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. एका नामामध्ये सुद्धा ते सामर्थ्य हो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. वासनेचं जर बीज जळून जावं असं वाटत असेल तर नामसाधनेखेरीज अन्य सोपा कुठला उपाय नाही. ब्रह्मचैतन्य महाराजांनी तर अवतारच त्यासाठी घेतला होता हो. पण बाकीच्याही संतांनी तेच आम्हाला सांगितलेलं आहे. कुठल्याही संतांचं वाङ्मय काढून पाहूया, त्याच्यात हाच मनोबोध आम्हाला केलेला आहे. मग जर आम्हाला उपाय सापडला की संतांनी दिलेलं ज्ञान आचरणात आणायचं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या सद्गुरूंनी दिलेला बीजमंत्र मी अत्यंत निष्ठेने करायचं, हे केलं की वासनेचं बीज जळून जाणार आहे. आणि वासनेचं बीज जळून गेलं की मग संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही समस्या आमची संपली. ही समस्या संपली की पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम आम्हाला करावं लागणार नाही. तुकोबांनी प्रश्न विचारला आहे, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. याची फजिती आम्हाला करून घेणार नाही, करून घ्यावी लागणार नाही. आणि मग जे नाथ महाराज म्हणाले जन्म मरणाचा फेरा चुकविला, ही अनुभूती आम्हालाही या नरदेहामध्ये येऊ शकेल. नरदेह निधान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. ते देवची होय म्हणती संतांची तीच चिंता आहे हो, का नाही म्हणत. हे जर आम्हाला समजलं तर मग आमचंही महादुःख नक्कीच भंग पावेल. म्हणजे आम्हाला शरण कोणाला जावं लागतं? सज्जनांना, सत्पुरुषांना, आमच्या सद्गुरूंना. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा टाहो फोडून सांगतायत की मना सर्वही संग सोडून द्यावा. सगळ्या प्रकारचे संग सोडून दे रे, फक्त अति आदरे सज्जनांचा धरावा. रायगड कीर्तन संकुलातले सगळेच सन्माननीय कीर्तनकार सज्जन आहेत. म्हणून तर आपण एकमेकांचा संग करतोय, कारण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. म्हणून तर आपल्याला एकमेकांना भेटल्यानंतर, एकमेकांचे संदेश वाचल्यानंतर जो आनंद होतो ना, त्याचं ते कारण आहे. मी तर नेहमी सांगत असतो, आपण देहावर नाही प्रेम करत हो. मला आपल्यापैकी कोणी दिसल्यानंतर तुमच्या देहाविषयी नाही प्रेम वाटत, पण तुमचा आणि माझा आत्मा, म्हणजे ज्ञानदेवप्रमाणे आत्मा हा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे, त्याची ओळख जर पटते. आणि खरंच रायगड कीर्तन संकुलातले आपण भाग्यवान आहोत की आपल्याला एकमेकांच्या समोर आल्यानंतर ती खूण पटते हो, की ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन आहे. एकच होत आपण सगळे, ही जाणीव होते. एकदा हे सगळे सत्पुरुष असे एकत्र येत राहिले, असंच जर चिंतन घडत राहिलं तर खात्री बाळगायची की जयाचेनी संगे महादुःख भंगे. आणि मग जनी साधने वीण सन्मार्ग लाभे. कोणतीही वेगळी साधना, मला हिमालयात जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही, माझं हेच हे महादुःख आहे, तर निश्चितपणाने भंग पावेल. खात्री बाळगायला हरकत नाही. जेवढं सहज बोलता आलं, मी पुन्हा सांगतो, मी कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असं कुठलंही माध्यम नाही बाळगायचं असंच मनाशी ठेवलं होतं. आणि आपण सगळे माझे सुहृद आहात, मला आशीर्वाद देणारे माझ्यासमोर आहात. आणि आत्ता प्रत्यक्ष आपण समोर आहात अशीच जाणीव ठेवून आपला कृपाशीर्वाद मला प्राप्त व्हावा म्हणून हे चिंतन आपल्या चरणाशी मांडण्याचा प्रयत्न अगदी अनौपचारिक स्वरूपात, सहज बोलण्यासारखा, अगदी सुसंवाद या स्वरूपामध्ये आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये बोलताना ज्या काही चुका झाल्या असतील ते व्यक्तिगत माझ्याकडे त्याचा दोष द्या. काही चांगला मुद्दा आला असेल तर माझ्या सद्गुरूंना त्याचं श्रेय जरूर देऊया. शेवटी माझी एकच प्रार्थना, कृपावंत व्हा आणि आपल्या आशीर्वादांचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम धरा. एवढीच प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणाशी करतो. थोडा जास्त वेळ आपला घेतला याबद्दल पुन्हा एकदा क्षमा याचना करतो. आपला क्षमाप्रार्थी आहे मी. आपल्या सर्वांच्या चरणाशी चरणस्पर्श करून नतमस्तक होऊन आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सादर प्रणाम करतो, सादर दंडवत करतो, सादर नमस्कार करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतो, इथेच विरमतो आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम.